नमस्कार. तुम्ही पाहत आहात राजकारण आणि समाजकारण यूट्यूब चॅनल. बंधू आणि भगिनी आणि मित्रांनो, नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील कहांडळ कहांडळवाडी या गावचे रहिवासी अशोक खरात यांस अटक झालेली आहे. पोलिसांनी त्याला अटक केलेली आहे. तर हे अशोक खरात ही कुणी साधी सुधी व्यक्ती नसून या व्यक्तीच्या आश्रमामध्ये म्हणा किंवा मठामध्ये म्हणा किंवा त्यांनी स्थापन केलेल्या संस्थानामध्ये म्हणा मोठे मोठे राजकारणी आणि मोठे मोठे मातबर मंडळी त्या ठिकाणी त्यांची सेवा करण्यासाठी जात असत व त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी किंवा त्यांचा सल्ला घेण्यासाठी जात असत. आणि राजकारणातील मोठी मोठी मंडळी त्याच्याकडे येत जात असल्यामुळे त्या परिसरातील सामान्य माणसं देखील त्या महाराजाच्या म्हणजे जो अशोक खरात आहे तो नंतर महाराज झाला, त्याच्या चरणी लीन होण्यासाठी किंवा त्याचा आशीर्वाद घेण्यासाठी त्याचा सल्ला घेण्यासाठी त्याच्या गावामध्ये जाऊ लागले. आणि पाहता पाहता हे अशोक खरात हे मोठे महाराज झाले, मोठे ज्योतिषी झाले आणि त्या परिसरामध्ये त्याचे नाव झाले. अर्थात हा अशोक खरात नावाचा जो ग्रस्त आहे तो नौदलामध्ये एक अधिकारी म्हणून सेवानिवृत्त झालेला आहे. तो कॅप्टन म्हणतात, तो स्वतःला कॅप्टन म्हणून घेत होता. तो कॅप्टन आहे की नाही हे माहीत नाही, परंतु स्वतःला तो कॅप्टन अशोक खरात असं लोक त्याला म्हणत असत. आणि पुढे तो महाराज झाला, ज्योतिषी झाला. तर मर्चंट नेव्हीमध्ये म्हणतात लोक, अशा प्रकारच्या पण बातम्या आहेत तिथे त्यांनी सर्व्हिस केली आहे किंवा पेपरमध्ये असं लिहून आलं आहे की नौदलामध्ये तो अधिकारी होता. आणि सेवानिवृत्तीच्या नंतर त्यांनी या सिन्नर तालुक्यामध्ये जो त्यांनी मोठी शेतजमीन खरेदी केली आणि या शेतजमिनीमध्ये मोठं बागायत त्यांनी उभा केलं. आणि त्या परिसरामध्ये त्यांनी एक संस्था स्थापन केली. त्या म्हणजे मिरगाव शिवारात मोठी शेती त्याने विकत घेतली. तिथे मोठी शेती तो करू लागला आणि त्याच परिसरामध्ये शिवनिका संस्थान स्थापन केलं. शिवनिका नावाची संस्था त्यांनी स्थापन केली. त्या संस्थेचे ते अध्यक्ष झाले. आणि मग त्या ठिकाणीच त्यांनी ईशान्येश्वर मंदिर उभारले. आता गावागावामध्ये हजारो वर्षापासून लाखो वर्षापासून गावामध्ये गावाच्या बाहेर मारुतीचं मंदिर असतं, गावामध्ये विठ्ठलाचं मंदिर असतं किंवा हे जे आपली देवदेवता आहेत ती बाकी गावागावामध्ये असतात. परंतु एखादा व्यक्ती काहीतरी वेगळ्या नावाने आणि असे काही मंदिरं उभे करतो, त्याला ते नाव देतो आणि मग त्यावेळेला त्या भागातले परिसरातले जे भोळी भावडी माणसं आहेत, श्रद्धाळू लोक आहेत, ते मोठ्या प्रमाणात तिकडे आकर्षित होतात. तर अशा वेगवेगळ्या पद्धतीची नावं देऊन तर ईशान्येश्वर मंदिर त्यांनी स्थापन केलं आणि तिथे मग लोक मोठ्या प्रमाणात येऊ लागले. आणि मग येत असताना बऱ्याच वर्षापूर्वी त्या मंदिरामध्ये पूजा करण्यासाठी किंवा या अशोक खरात यांना भेटण्यासाठी किंवा त्यांच्या निमंत्रणावरून माननीय महाराष्ट्राचे सध्याचे उपमुख्यमंत्री आपल्या परिवारासह त्या गावात हजर होते. आणि माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी त्या ठिकाणी तिथं पूजा केलेली आहे. अशा पद्धतीचे देखील फोटो छापून आलेले आणि तशा पद्धतीने देखील बोललं जातं. आणि त्यामुळे जर महाराष्ट्रातला एवढा मोठा नेता त्या ठिकाणी येतो, मग त्याचा परिणाम असा झाला की संपूर्ण जिल्ह्यामध्ये
त्या माणसाचं नाव झालं आणि मग आणखीन भाविक त्या ठिकाणी येऊ लागले आणि मग हे ग्रस्त ज्योतिषी सांगत असत आणि मग राजकारण्यांमध्ये त्यांचं भविष्य ते सांगत असत आणि मग खरं म्हणजे सातत्याने नेते मंडळी फुले शाहू आंबेडकरांचं नाव घेत असतात, पण फुले शाहू आंबेडकर विचारधारेमध्ये अशा अंधश्रद्धेला स्थान नाही, परंतु अनेकदा फुले शाहू आंबेडकरचं नाव घेतात, पण निवडणुकीच्या टायमाला निवडणुकीचा फॉर्म भरायच्या अगोदर अनेक नेते मंडळी हे अशा महाराजांकडे जाऊन आपलं भविष्य आजवण्यासाठी किंवा त्याचा सल्ला घेण्यासाठी किंवा त्याचा आशीर्वाद घेण्यासाठी फॉर्म भरण्याच्या अगोदर तिथे जात असतात. हे अनेकदा सिद्ध झालेले अनेक बहुतेक जण अशा प्रकारे करत असतात. तर महाराष्ट्रामध्ये अंधश्रद्धा निर्मूलनाचा कायदा आहे, त्या कायद्याला देखील फाट्यावर बसून अशा पद्धतीचे भोंदू बाबा महाराष्ट्रामध्ये अनेक निर्माण झाले. त्यापैकीचे एक म्हणजे हे अशोक खरात. तर या अशोक खराचं प्रस्ताव वाढत असतानाच त्या ठिकाणी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, या रुपाली चाकणकर तर त्यांच्या फार मोठ्या भक्त आणि त्यांच्या कुटुंबाच्या दोन्ही कुटुंबाचे फार मोठे सख्य आणि त्या ठिकाणी असे चित्र आता निर्माण झालेले. सुषमा अंधारे मॅडम या तर सातत्याने कालपासून बोलत आहेत की या रुपाली चाकणकर यांनी या महाराजाच्या डोक्यावर छत्री धरलेली आहे आणि एका मोठ्या पदावर असणारी महिलांना न्याय देण्यासाठी स्थापन झालेलं महिला आयोग, या महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर या भोंदू महाराजांच्या डोक्यावर छत्री धरतात. एवढंच नाही तर या रुपाली चाकणकर व त्यांचे मिस्टर या भोंदू बाबाच्या म्हणजे त्या काळातल्या महाराजांच्या आणि त्यांच्या दृष्टीने अत्यंत मोठं स्थान असणाऱ्या त्यांच्या आदरणीय व्यक्तीच्या पद्यपाजन म्हणजे पायाचे पूजन करतायत, त्यांचे पाय पाण्याने धुतायत आणि त्यांचे पाय साफ करतात, म्हणजे पाद्यपूजन म्हणतात. तर एवढ्या मोठ्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्या या बाकी त्यांच्या नवऱ्यासकट त्या ठिकाणी त्या महाराजांची पूजा करताना आढळलेले आहेत. एवढंच नाही तर त्या महाराजांनी स्थापन केलेली जे ट्रस्ट आहे त्या ट्रस्टवर देखील या रुपाली चाकणकर आहेत आणि त्या ठिकाणी त्या 7 लोकांची जी कमिटी आहे त्याच्यामध्ये रुपाली चाकणकरांच्या पुढे स्पष्ट लिहिलं आहे की राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा. तर असा जो प्रकार त्या ठिकाणी चालला होता. एवढंच नाही तर त्या ठिकाणी राधाकृष्ण विखे पाटील देखील त्यांना भेटत असत किंवा केसरकर देखील भेटत असेल किंवा लंकेचं देखील नाव आलेलं आहे. तर असे अनेक मोठी मंडळी त्या माणसाच्या नादी लागले होते, परंतु गोष्ट नंतर अशी झाली की या माणसाचं प्रस्थ वाढू लागलं आणि मग प्रस्थ वाढता जशी अनेकांच्या बाबतीमध्ये घटना घडल्या आहेत. म्हणजे आसाराम बापू असतील, असे अनेक कितीतरी असे लोक आहेत की ते नंतर काही या वाचनाकांडामध्ये आणि महिलांच्या संदर्भामध्ये, व्यभिचाराच्या संदर्भामध्ये, महिलांच्या विनयभंगाच्या संदर्भामध्ये आणि महिलांचा गैरफायदा घेऊन त्या ठिकाणी महिलांवर अन्याय अत्याचार करणाऱ्यामध्ये आणि महिलांचं लैंगिक शोषण करणाऱ्यामध्ये असे जे कित्येक लोक आतापर्यंत जेलमध्ये गेले आहेत, तरी देखील सामान्यातले सामान्य माणसं अशा भोंदू बाबापासून लांब जात नाहीत आणि रंजले गांजलेले पीडित आणि जे काही आजाराने असतील, काही आर्थिक दृष्टीने असतील, असे रंजले गांजलेले लोक जातात आणि त्यांना असं वाटतं की या महाराजाच्या आशीर्वादाने आपलं बरं होईल आणि म्हणून असा भावनिकतेच्या आधारे ही माणसं जात असतात आणि त्याचाच फायदा घेऊन रंजल्या गांजलेल्या सामान्य माणसाचा फायदा घेऊन हे अशी नालायक माणसं त्या ठिकाणी महिलांवर अत्याचार करत असतात. तर अशाच प्रकारचं या अशोक खरात नावाच्या या ज्योतिषाने, अशोक खरात नावाच्या या महाराजाने आणि ज्यांना राजकीय वरद हस्त आहे अशा माणसाने कारण राजकीय वरद हस्त मिळाला की त्याला वाटतं की त्याच्याकडे प्रचंड पैसा येतो, त्याच्याकडे संपत्ती येते, मग त्याला येतो माज आणि मग तो काहीतरी वेगळा प्रकार करतो. तसाच प्रकार या अशोक खरातने केला आणि त्यांनी अनेक महिलांचं लैंगिक शोषण केलं. त्यातील एका भगिनीने एक धीराने आणि मेहनत त्या एका भगिनीने त्याची पोलीस कंप्लेंट केली आणि त्याची तक्रार केली. गुंगीचं औषध देऊन तो त्या ठिकाणी महिलेवर अत्याचार करत असतात अशा पद्धतीची तक्रार केली आणि मग तक्रारीच्या अगोदर देखील 1 वर्षापूर्वी देखील असेच तेथील पत्रकारांनी
त्यावेळेला अशी तक्रार केली होती. हे अनेक वर्ष त्या भागातील लोकांना, काही लोकांना, पत्रकारांना या गोष्टी माहीत झाल्या होत्या की हा माणूस महिलांना फसवतोय, हा माणूस गोरगरिबांना फसवतोय आणि मोठ्या मोठ्या लोकांचा धाक दाखवून त्या ठिकाणी गडगंज संपत्ती जमवतोय. अशा पद्धतीचं 1 वर्षापूर्वी देखील काही पत्रकारांनी माहिती काढली होती. पण असं म्हणतात की सुषमा अंधारे म्हणतात की त्यावेळेला तेथील पत्रकाराला या स्वरूपाने चाकणकरांनी दमदाटी करून त्याच्याकडून माफीनामा लिहून घेतला होता आणि म्हणून ते प्रकरण त्याच वेळेला बंद झालं आणि मग या महाराजांना अधिकच होत आला आणि या महाराजांनी अन्याय अत्याचार करायला सुरुवात केली. तर अशा पद्धतीने ज्यावेळेला त्याला अटक झाली त्यावेळेला पोलिसांनी तिथं ज्याचा छापा टाकला त्याच्या आश्रमावर, त्याच्या त्या मंदिरावर किंवा त्याच्या त्या कार्यालयावर आणि त्या ठिकाणी त्याला 58 प्रकारचे पेनड्राईव्ह एक पेनड्राईव्ह मिळाला. त्याच्यात 58 व्हिडिओ आहेत आणि या 58 व्हिडिओमध्ये अनेक नामांकित महिला आणि अनेक महिलांवर त्यांनी अन्याय अत्याचार केलेला आहे, लैंगिक अत्याचार केला आहे. असे व्हिडिओ त्या ठिकाणी पोलिसांना मिळालेले आहेत. अर्थात हा माणसाची डेअरिंग पहा, या माणसाची हिंमत पहा की तो स्वतः ज्या महिलेवर अन्याय अत्याचार करत असता त्याचा व्हिडिओ शूटिंग करायचा, नंतर त्या महिलेला ब्लॅकमेल करायचा आणि त्याच्याकडून पैसे उकळत असेल. परंतु या ठिकाणी आपल्याला अभिनंदन केलं पाहिजे की माननीय देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री यांची अभिनंदन केलं पाहिजे की त्यांनी जरी हिंदू धर्माचा आजकाल काय झालं आहे, हिंदू धर्माच्या बाबतीमध्ये किंवा मंदिराच्या बाबतीमध्ये किंवा साधुसंतांच्या बाबतीमध्ये काहीतरी कुणीतरी प्रश्न विचारले तर त्या माणसाला राष्ट्रविरोधी समजतात, त्या माणसाला नक्षलवादी समजतात आणि मग जे भक्त आहेत ते त्या माणसाला तुटून पडतात. तर ते बोलण्याची देखील सोय झाली नाही. परंतु अशा अवस्थेत देखील एक हिंदुत्ववादी पक्षाचे प्रमुख चेहरा असणारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्यांच्या पोलिसांच्या माध्यमातून या भोंदू बाबाला अटक केली. म्हणून माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांचे आपल्याला आभार मानले पाहिजे, त्यांचे अभिनंदन केले पाहिजे. त्याचप्रमाणे एक प्रचंड पोलिसांवर दबाव असताना देखील पोलिसांनी या महाराजाला अटक केली आणि त्याच्यावर मोठ्या प्रमाणात केस उभी राहिला होता. तेव्हा तेथील नाशिक जिल्ह्यातील पोलिसांचं देखील आपल्याला आभार मानलं पाहिजे. आणि या ठिकाणी सुषमा अंधारे असतील किंवा अनेक लोक आता पुढे आले आहेत आणि या महाराजाच्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पुरावे त्या ठिकाणी मिळत आहेत आणि या महाराजाला जास्तीत जास्त सजा झाली पाहिजे, हे देखील आपल्याला पुढील काळामध्ये पाहायला आवडेल आणि या माणसाला जास्तीत जास्त सजा झालं पाहिजे. खरं म्हणजे देवाच्या नावाने कर्मकांडाचा बाजार मांडणारे भोंदू बाबा हे गडगंज संपत्तीच्या माध्यमातून मदमस्त होतात आणि त्यांना मास चढतो आणि येथील देवभोळी माणसं किंवा श्रद्धाळू माणसं किंवा रचल्या गाजल्या लोकांना बाकी अशा माणसांचं खरं रूप कळत नाही आणि अशी माणसं त्याच्या भजनीला लागतात आणि त्याचा प्रचार करण्यासाठी त्यांनी एक टीम निर्माण केलेली असते धर्माच्या नावाखाली आणि मग अशा लोकांच्या माध्यमातून धर्माचं देखील नुकसान होतं आणि धर्माला देखील मग त्या ठिकाणी कलंक लागतो. परंतु अशा माणसापासून सावध राहिलं पाहिजे सामान्यातले सामान्य माणसांनी. अत्यंत महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी सांगूशी वाटतं की माननीय समजा आता फोटो आले सांगतात की एकनाथ शिंदेसारखा माणूस त्या ठिकाणी जाऊन तिथं पूजा करतो किंवा रुपालीचा कंकर तर त्यांच्या खासच आहेत, त्यांच्या घरोब्याचे संबंध आहेत किंवा अनेक मोठे राधाकृष्ण विखे पाटील असतील किंवा केसरकर असतील किंवा ते लंके खासदार त्यांची नावं अनेकांची नावं येतात. जर मग अशा पद्धतीची ही मोठी मंडळी त्या ठिकाणी जात असतील कुठल्याही महाराजांच्या निमंत्रणावरून कुठल्याही एखाद्या कार्यक्रमाच्या जात असतील तर अशा महाराजांची माहिती अगोदरच त्यांना तेथील स्थानिक पोलीस असतील किंवा ती यंत्रणा का देत नाहीत किंवा त्यांचे पी आहेत. प्रत्येक मंत्र्याला प्रत्येक मोठ्या माणसांना त्यांचे पी आहेत, त्यांची यंत्रणा आहे. त्या यंत्रणेच्या माध्यमातून अशा पद्धतीची माहिती काढून मगच त्या कार्यक्रमाला हजर राहायला पाहिजे असं या महोदयांना का वाटत नाही. तर आणि मग आता सांगतात की आम्हाला काय माहीत नव्हतं त्याच्या व्यक्तिगत काय प्रकार आहे आणि अशा कामासाठी आम्ही तिथे गेलो होतो नंतर मग सारवासारवी करण्याचा प्रयत्न करतात. परंतु ज्या अर्थी अशी मोठी मंडळी अशा काही बाबांच्या आश्रमात जात असतील किंवा अशा काही संस्थांमध्ये जात असतील तर त्या अगोदर जाण्याच्या अगोदर 4 दिवस अगोदर पोलिसांच्या माध्यमातून तेथील स्थानिक लोकांच्या माध्यमातून तेथील त्यांच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून त्या व्यक्तीची माहिती काढून घेणं गरजेचं आहे. तो माणूस काय लायकीचा आहे, आपण त्या ठिकाणी जाऊ पण आहे, आपण गेल्यामुळे काय परिणाम होतो या गोष्टीला देखील राजकारणी विचार करतात की नाहीत. तर मुळातच अनेक राजकारणीच हे अत्यंत अंधश्रद्धाळू आणि प्रचंड ते फुलेशाहू आंबेडकर विचारांचं जरी नाव घेत असतील परंतु त्या विचाराच्या पलीकडे गेलेली मंडळी आहेत आणि मग ते अशा साधू संतांच्या नादी लागतात.
हे अनेकदा आपण पाहत आहोत आणि अनेक उदाहरणं आहेत, पूर्वीचे अनेक उदाहरणं आहेत. तर अशा पद्धतीची अनेक उदाहरणं आहेत. जसं म्हणजे आता जे भाजपवासी झालेले अशोकराव जे आहेत, ते देखील साई भक्त होते आणि त्यांनी त्यावेळेला त्या काळचे जे साई होते, त्यांनी त्यांच्या बंगल्यात नेलं होतं वर्षावर. तो काळ त्या खूप गाजला होता. तर अशा पद्धतीचे अशोक चव्हाण. तर हे अशोक चव्हाण देखील त्या काळामध्ये जे शंकराचार्य, माफ करा, त्यावेळेला जो साईबाबा म्हणून होते, निर्माण झाले होते मोठे, ते साईबाबा त्याचे भक्त होते. तर असे अनेक उदाहरणं आहेत. तरी देखील लोक बाकी सुधारायला मागत नाहीत. तेव्हा आपण पुन्हा एकदा माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी कुणाची पर्वा न करता किती मोठ्या लोकांचे त्या महाराजांचे मैत्री संबंध असले तरी माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी बाकीच्या माणसाला अटक केली आणि आता कुठल्याही दबावाला न झुकता बाकी त्याला सजा दिली पाहिजे. आणि या ठिकाणी सामान्य माणसांना असं वाटतं की सुनीतादेवी पवार यांनी बाकी या चाकणकर मॅडमला त्या पदावरून हटवलं पाहिजे, अशा पद्धतीची देखील मागणी होत आहे. तेव्हा बंधू आणि भगिनींनो, अशा पद्धतीचे व्हिडिओ घेऊन मी आपल्यासमोर येत असतो. तरी कृपया माझ्या चॅनलला आपण सबस्क्राईब करा व या व्हिडिओला लाईक करा, ही विनंती. धन्यवाद.